समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले व वार्ड क्रमांक 2 चे नगरसेवक पदाचे उमेदवार रोहित कुमार दळवी, कोमल राहुल सदामते यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 2 मध्ये कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार डॉ विश्वजित कदम म्हणाले की चांगलं म्हणण्याची दानत विरोधकांनी ठेवली पाहिजे। पलूसच्या विकासामध्ये स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम, वसंतराव पुदाले, खाशाबांना, राजाराम सदामते, आनंदराव भाऊ, बापू येसुगडे यांचे योगदान मोठे आहे। आम्ही आजपर्यंत कुणावर टीका केली नाही, परंतु विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते टीका करीत आहेत। ही निवडणूक पलूसच्या विकासाची आहे, पण आपण केलेल्या कामाची पोहोचपावती ही आहे। पुढील 5 वर्षात पलूसचा विकास घडवायचा आहे, यासाठी ही निवडणूक आहे। विरोधकांनी केलेल्या कामाचा देखील कधीतरी उल्लेख करण्याची दानत ठेवावी। मी तुम्हाला शब्द देतो, पलूस शहर विकासाच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत आणि नागरिकांच्या सोयी सुविधांच्या बाबतीत हिंदुस्थानच्या नकाशावर नेऊन ठेवेन, असे आश्वासनही आमदार डॉ विश्वजित कदम यांनी दिले। यावेळी विशाल दळवी, विकास लाटे, प्रसाद निकम, कुणाल फाळके, किरण दळवी, मोहन सुतार, मार्तंड सदामते, जालिंदर येसुगडे, दिनेश शिंदे यांच्यासह प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कोपऱ्या सभेचे सूत्रसंचालन अभिजित फाळके यांनी केले। निवडणूक होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून मी पलूस शहरातलं वातावरण पाहतोय। नगरपालिकेची निवडणूक लागली की आपल्या लोकशाहीच्या पद्धतीने अनेक पक्ष, अनेक उमेदवार इच्छुक असतात आणि काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष। काँग्रेस पक्षामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना आदराने, प्रेमाने वागणूक दिली जाते। प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान दिला जातो। प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा, त्याचं म्हणणं ऐकलं जातं। जेव्हा आम्ही मुलाखती घेतल्या 20 उमेदवारांसाठी, त्यावेळी जवळजवळ 84 उमेदवारांनी मुलाखती दिल्या। जे काँग्रेस पक्षामधून निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक प्रभागातून जवळजवळ 4 ते 5 उमेदवार इच्छुक होते आणि याच्यात उमेदवारी निवड करणं हे एवढं काही सोपं नसतं। आपला प्रभाग क्रमांक 2 मधून स्वर्गीय खाशाबांनी ज्या परिसरातून पलूस शहराचं राजकारण केलं, तालुक्याचं राजकारण केलं, ते जिल्हा परिषदेवर गेले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सभापतीपद भूषवलं आणि या परिसरात खालच्या चौकात तुम्ही अण्णा बसत राहायचे आणि कार्यकर्त्यांच्या दैनंदिन अडचणींमध्ये लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम करत होते। खरं विशाळराव अण्णांचे चिरंजीव म्हणून जरी रक्ताने वारसदार असले तरी अण्णांच्या दुःखद निधनानंतर ते त्याचं काम सातत्याने चालू ठेवत। मी त्याला माझा धाकटा भाऊ मानतो आणि ही त्या गोष्टीमध्ये विशाळराव आपल्या समाजाचे, आपल्या लोकांचे प्रश्न ते सातत्याने माझ्याकडे मांडत असतात। परंतु जेव्हा उमेदवारीचा प्रश्न आला तेव्हा विशाळरावला आम्ही जेव्हा सूचना दिली तेव्हा विशाळरावनी सांगितलं, बाळासाहेब तुम्ही जरी मला पक्षाची उमेदवारी देण्यास खाशाबांनाचा मुलगा म्हणून, विशाल दळवी म्हणून जरी तयार असला सगळे पक्ष, तरी माझी इच्छा आहे असं त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही रोहितला संधी द्यावी। रोहितला आज पक्षाची उमेदवारी दिली। रोहित आपला एक तरुण कार्यकर्ता आहे, तोही खाशाबांच्या विचाराने प्रेरित होऊन आज ही दोघं भावंड या परिसरामध्ये अत्यंत चांगलं काम करतात। कारण रोहितचा स्वभाव चांगला आहे, घरटी त्याचे संबंध आहे, सातत्याने लोकांमध्ये मिसळून लोकांमध्ये काम करण्याची त्याची इच्छा आहे। असं एक चांगला या प्रभाग क्रमांक 2 मधील एक उमेदवार हा आम्ही काँग्रेस पक्षाच्या पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारातून आम्ही सर्वांनी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या समोर उभा केलेला। आमच्या भगिनी कोमल सदामते या राहुल सदामतेंच्या पत्नी आहेत। राहुल सदामते सुद्धा सातत्याने सामाजिक कार्यामध्ये, लोकांच्या प्रश्न सोडवण्यामध्ये आग्रही असतात, संपर्कात असतात। शेवटी प्रत्येकाच्या मागे आपापला प्रपंच आणि संसार असतो। जोपर्यंत राजकारणाचा नाद लागत नाही तोपर्यंत खरं सामाजिक कार्याचा, राजकारणाचा नाद, लोकसेवेचा नाद त्या उमेदवाराला, कार्यकर्त्याला किती आहे ते लक्षात येतं।
गाव सदामध्ये आणि या वॉर्डातील इतर काही सदामध्येतल्या आमच्या कुटुंबातील इतर काही सदस्यांनी सुद्धा भावना व्यक्त केली की आम्हाला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी हवी आहे. मुलाखती झाल्या, सदामध्ये भाऊकी या वॉर्डातील इतर लोकांशी आम्ही चर्चा केली, गावातल्या नेत्यांशी चर्चा केली आणि अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर शेवटी ही आमची भगिनी कोमल सदामतीची उमेदवारी इथं आपल्या सर्वांच्या समोर उभी केली. मला सदामते कुटुंबातील आणि माझ्या सदामते भाऊकी आणि समाजातील लोक हे गेल्या आज 35 वर्षापासून पतंगरावजी कदम साहेब, विश्वजित कदम आमच्याशी सगळ्यांशी संबंधित आहे. सदामते कुटुंबातल्या सगळ्या लोकांचं, सदामते भाऊकी समाजातील आमच्या सर्व लोकांचे भावनिक नाते आहे. आणि मला अभिमान आहे की ज्यावेळेस पोलीसमध्ये कुठल्या समाजाला सर्वात जास्त न्याय नोकरीच्या माध्यमातून या ठिकाणी विश्वजित कदमांनी पतंगरावजी कदम साहेबांच्या संस्थेमध्ये दिला असं जर मला सांगावं असं वाटलं तर मी अभिमानाने ताठपणाने सांगेन की पलूर शहरामध्ये सर्वात जास्त नोकरीचा न्याय हा आम्ही सदामध्ये भाऊकी दिला. आमच्या या समाजातल्या आणि गोरगरीब कुटुंबातल्या लोकांना. हे कारण सांगायचं की पतंगरावजी कदम साहेबांनी सुद्धा नेहमी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत ठेवून आयुष्यभर समाजकारण राजकारण केलं आणि त्याच्या प्रतिची म्हणून आज या समाजातले अनेक लोक आपल्यामध्ये या ठिकाणी आज आपल्या परिवारातले सदस्य म्हणून वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतात. त्याचं मला कौतुक. आणि म्हणून या ठिकाणी मला आमच्या सगळ्या सदामध्ये समाजातील लोकांना विनंती की आपली एक बहीण आहे, आपली ती मुलगी आहे, या नजरेतून आपण ह्या भगिनीकडे बघितलं पाहिजे. आणि सगळ्या समाजाने नुसतं एकमुखी एक दिलानी पाठिंबा हा तिच्या पाठीशी तर उभा करावाच, परंतु या वर्गातील इतर जाती धर्मातील लोकांच्या बरोबर घेऊन सुद्धा एक वातावरण चांगलं उठाव करावं आणि या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी एक चांगलं या ठिकाणी आज जनमत आपण सर्वांनी उभं करायला पाहिजे. खरं पाहिलं तर अनेक गोष्टींचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केलं, मोहन काकांनी केलं, अभिजितनी प्रास्ताविक केलं. मला अभिजितरावांचा या ठिकाणी उल्लेख करायचा की त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती की मला उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या विचारात आज इथे या वॉर्डातून घडवायची. त्यांचे वडील आदरणीय संपत काका यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून या प्रभागात या पलूर शहरात चांगलं काम केलं. अत्यंत उत्तम पद्धतीने पतसंस्था चालवली. आधी पाळके कुटुंबातली नवीन आणि तरुण पिढी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी पतसंस्था चांगली चालवत आहे. पण केवळ पतसंस्था चालवणे नव्हे तर या परिसरातल्या लोकांशी संपर्कात राहून त्यांचे सुद्धा काही प्रश्न सोडवण्याची भूमिका अभिजित पाळकेंनी आणि त्यांच्या कुटुंबाने पार पाडली. परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा सुद्धा मला या ठिकाणी मानला पाहिजे की जेव्हा पक्षाचा निर्णय म्हणून झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने काही भावना व्यक्त केल्या. पण ज्यावेळेस मी किंवा महेंद्रप्पा आणि पक्षाचे नेते आम्ही त्यांच्याशी बसलो तर त्यांनी सांगितलं की बाळासाहेब जो काय पक्षाचा निर्णय असेल तो आम्ही या ठिकाणी प्रमाण मानून या ठिकाणी आज उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना त्यांच्या प्रचारात सक्रिय राहू आणि नुसतं बोलून थांबले नाही तर गेल्या काही दिवसांपासून मी आज प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहतोय की आज प्रत्यक्षपणे उतरून आज या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात ते सक्रियपणे या ठिकाणी सहभागी राहत आहेत. पुढचे 5-6 दिवस आणखी महत्वाचे. आता डोळ्यात तेल टाकून आपल्या सगळ्या आमच्या माता भगिनींना परिसरातल्या काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या लोकांना सतर्क राहिलं पाहिजे. आपण कामाला लागलं पाहिजे. मला या ठिकाणी आश्चर्य वाटतं विशाखरावांनी काही गोष्टींचा उल्लेख केला. जवळजवळ 97 कोटीचे विकास निधी या गेल्या 7-8 वर्षामध्ये पलूस शहरामध्ये पलूस नगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही खर्च केले. 37 कोटीची पाणी योजना मी राज्याचा राज्यमंत्री असताना म्हणून मंजूर करून आणली. 37 कोटीची पाणी योजना ही पलूसकरांना का देण्याचा निर्णय घेतला आम्ही. पलूसचे नगरसेवक आमचे कार्यकर्ते त्याचा सातत्याने पाठपुरावा करत होते. परंतु पलूस हे आता छोटं शहर राहिलं नाही तर आता जे 25-30 हजार लोकसंख्येचं असणारं हे शहर आहे हे येणाऱ्या काळात 40 ते 45 हजार लोकसंख्येचं शहर होणार आहे. आणि अशा आपल्या शहराला तिथं राहणाऱ्या लोकांना आपल्या सर्व गोरगरिबांना पाण्याची सोय उत्तम झाली पाहिजे या दृष्टीने ही 37 कोटीची पाण्याची योजना राज्यमंत्री असताना महाराष्ट्रात करोनाचा कालावधी असताना खास बाब म्हणून मंजूर करून आणली. आज विरोधात या ठिकाणी काही बोलायला ठिकाण नाही. जाणीवपूर्वक कुठेतरी चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये अपप्रचार करून गैरसमज निर्माण करून
या ठिकाणी आज आपली दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करतात. आज या लोकांना आठवत नाही, पण पतंगरावजी कदम साहेबांनी 1999-2000 साला हे अखंड पलूस गाव जे शेतकऱ्यांचं गाव होते, शेतकऱ्यांना ही बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करून या गावाला मोठ्या प्रमाणात वाचवण्याचं काम केलं. आज त्याच्या पलीकडे जे MIDCचे उद्योग बंद पडले होते, त्या MIDC बंद पडलेल्या उद्योगांना साहेब उद्योग मंत्री असताना जवळ 300 कोटीची सबसिडी दिली होती आणि त्या उद्योजकांना आधार दिला. त्यातून पुन्हा ते उद्योजक उभे राहिले, त्यातून अनेक कामगारांचा प्रपंच कुटुंब उभं राहिला. हे या ठिकाणी आज विरोधक जाणीवपूर्वक दिसत आहेत आणि त्याचा कुठे उच्चार करत नाही. नगरपालिकेत काम नाही झालं. अरे काम झालंय, पण नेहमी एक मराठीत म्हण आहे की जेव्हा आपल्या घरामध्ये पाण्याचा ग्लास भरला जातो आणि तो चुकून अर्धा ग्लास भरला जातो तर लोकांना सवय पडते की तो रिकामा ग्लास आपण बघतो भरलेला ग्लास बघतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती करायची की कामात आमच्या या ठिकाणी अभिजितरावनी, इतर मोहन काकांनी, बाकीच्या सर्व नेत्यांनी, विशालरावनी वाचून दाखवून एवढं तर इथं काय कोण असं वेगळं बसलं नाही की त्यांना झालेल्या कामांचा या ठिकाणी प्रत्यक्ष फायदा झाला नसेल. गेले 2 वर्ष प्रशासक होता. अहो प्रशासक कुणी नेमला? राज्य सरकारची नेमकी भूमिका काय होती? का लोकशाहीतल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2-2.5 वर्ष तुम्ही लांबवल्या? कशासाठी लांबवल्या? कारण या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारचा काही वेगळा हेतू होता. निवडणुका त्यांना घ्यायच्या नव्हत्या. सातत्याने जेव्हा कोर्टात केसेस दाखल झाल्या, शेवटी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला. आता इथं पत्रकार मंडळी बसलेले, सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तुम्हाला आता राज्य सरकारचं कौतुक आम्ही ऐकणार नाही, तुम्हाला लोकांसाठी, लोकशाही टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेतल्या पाहिजे. मग नगरपालिकाच्या या निवडणुका जाहीर झाल्या. अजून सुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा महानगरपालिकेमध्ये अजून घोंगडं भिजलंच आहे. 28 तारखेला पुन्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल. जाणीवपूर्वक लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही. जे तळागाळात काम करणारे वेगवेगळ्या जाती धर्मातले आमचे तळातले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही. हा कट कारस्थान हे राज्य सरकारचं. आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं की 2 वर्ष त्याच्या आधी जी कामं झाली त्या कामं सगळ्या आमच्या नगरसेवकांनी नक्कीच सांगितली. माझ्याकडे जेव्हा मी आमदार म्हणून राज्यमंत्री म्हणून जे काही शक्य होतं ते सातत्याने केलं. अरे पाणी योजना आम्ही मागच्या महिन्यात दिवाळीच्या आधी सुरू केली. त्याचा जे चांगलं झालं त्याला तरी चांगलं म्हणण्याची दानत विरोधकांनी ठेवली पाहिजे. आणि मला वाईट काय वाटलं की परवा, खरं विशालराव तुमच्या वडिलांची आठवण मला परवा फार प्रकर्षपणे झाली. परवा इथं राष्ट्रवादीची सभा झाली. त्या सभेमध्ये कोणतरी आटपाडीतला माणूस त्यांनी प्रवक्ता आणला होता. त्या आटपाडीच्या त्यांनी आपल्या साहेबांवर टीका केली. अरे म्हणजे इलेक्शन कुठली? नगरपालिका. या नगरपालिका पलूसच्या शहराच्या विकासामध्ये अनेक लोकांनी योगदान दिलं. पतंगरावजी कदम साहेबांचं योगदान तर किती प्रचंड मोठं आहे या पलूस शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती. स्वर्गीय वसंतराव पुदारदादांचं योगदान अत्यंत महत्वाचं आणि मोठं आहे. स्वर्गीय खशाबांनांचं असेल, स्वर्गीय राजाराम सदामतेंचं असेल, स्वर्गीय अमरभाऊंचं असेल, स्वर्गीय गुंडादाजींचं असेल, स्वर्गीय बापू इसुगडेंचं असेल. पण या सगळ्या नेत्यांचं योगदान असताना आमच्यापैकी कधी कुणी टीका केली विरोधकांच्या? विशेषतः जे नेते दिवंगत झाले त्यांच्यावर आम्ही कुणी काही बोललो? पण आज कुणीतरी एक भटतूस माणूस आणायचा आणि त्याच्याकडनं काहीतरी बोलायला लावायचं आणि आपल्या साहेबांवर टीका करायला लावायची. आज म्हणजे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरून चाललेली आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला सर्व विनंती करायची की ही इलेक्शन ही पलूसच्या विकासाची, ही इलेक्शन केलेल्या कामांच्या दिलेल्या पोचपावतीची, ही इलेक्शन पुढील 5 वर्ष पतंगरावजी कदम साहेबांचं हे पलूस शहर आहे. पतंगरावजी कदम साहेबांनी इथं चांगल्या विचाराचे कार्यकर्ते जे घडवले, त्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षाकरता पलूस शहराचा आपल्याला विकास घडवायचा, ह्याच्याकरता ही निवडणूक आहे. आणि म्हणून कुठल्याही भाषा एरेगरांचं नाही भाषण ऐकण्याची आवश्यकता नाही. जे लोक या ठिकाणी बोलतात त्यांना म्हणा केलेल्या कामांचा सुद्धा कधीतरी उल्लेख करा, एवढी दानत ठेवा, म्हणजे लक्षात येईल की या वर्गामध्ये किती कामं झाली. म्हणून आपल्या सर्वांना मला हात जोडून विनंती की ही इलेक्शन लढत असताना येणाऱ्या शेवटच्या 2-3 दिवसात कुणी काही विश्वजित कदम आता त्यांचा टार्गेट झालेला का? कारण तुम्ही मला निवडून दिलं, तुम्ही या देशातल्या आणि महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना घाबरला नाही. तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा साहेबांचा विचार स्वीकारून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला काम करण्याची संधी दिली. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज मी पाण्याच्या या ठिकाणी कार्यक्रमात सुद्धा दाखवून दिलं की या ठिकाणी मी जेव्हा विधानसभेत पलूसचा विषय मांडतो
पलूस कडेगावचा विषय मांडतो त्यावेळेस पलूस नगरपालिकेला 5 कोटी निधी उपलब्ध करून दिला. सातत्याने मी सांगत आहे की साहेबांनी पलूस शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर घेऊन पोहोचलं. मी तुम्हाला शब्द देतो या मतदारसंघाचा आमदार म्हणून की पलूस शहर विकासाच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत आणि नागरिकांच्या सोयीसुविधे बाबतीत हे शहर हिंदुस्थानाच्या नकाशावर निश्चितपणे माझ्या नगरसेवक नगराध्यक्षांच्या साथीने नेलं जाईल एवढा शब्द निश्चितपणे नाही. परंतु क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.